पुढची बातमी मुंबईहून. मुंबईतल्या भांडूपमध्ये भर पावसात कानाला हेडफोन लावून रस्त्यावर चालणं एका मुलाच्या जीवावर बेतलं. भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये विजेच्या धक्क्यानं या 17 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रस्त्यात महावितरणची हाय टेन्शन वायर खोली होती. आजूबाजूच्या लोकांनी दीपकला हाक मारून तिथून बाजूला होण्याचा इशारा दिला, पण कानाला हेडफोन असल्यामुळे त्याला काहीच ऐकू गेलं नाही. या दुर्घटनेला महावितरणचा गलथान कारभार कारणीभूत असल्याची आता टीका होतीये. पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. हेडफोन न घेतला तरुणाचा जीव, हेडफोनच्या धुंदीत विजेचा शॉक, दीपक पिल्लेचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू. मंगळवारी मुसळधार पावसानं मुंबईला झोडपून काढलं. अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे मुंबईकरांची वाट बिकट झाली होती. दुसरीकडे भांडूपमध्ये खुल्या विजेच्या तारांचा जबर धक्का लागल्यामुळे 17 वर्षांच्या दीपक पिल्लेचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महत्त्वाची बाब म्हणजे हा मुलगा हेडफोन घालून चालत होता. आजूबाजूचे लोक ओरडून त्याला सांगत होते, मात्र हेडफोनमुळे त्याला ऐकू न गेल्यामुळे त्याला विजेचा धक्का लागला. तो बहुत सारे लोग इधर जा रहे थे, तो हमने इधर रस्सी भी बांधा, फिर भी आवाज मारा भाई इधर मत जाओ. एक कोई बेचारा आदमी जा रहा था इधर से, बैग पीछे लटका के रखा था, तो फिर उसने हमने आवाज मारा, उसने कान पे वो डाल के रखा था, तो सुना नहीं उसने. फिर हमने तो भी आवाज मार के तो फिर सीधा उधर खड़ा रहा. उधर जाके फिर पूरा चिपक गया, फिर ऐसे कैसे नीचे गिर गया. दीपक हा एलबीएस मार्गावरून आपल्या घराच्या दिशेने निघाला होता, परंतु रस्त्यात महावितरणची हाय टेन्शनची वायर खुली होती. या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेकांना सूचना करून तिथून बाजूला जाण्यास सांगितलं होतं. त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण इथल्या स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. मात्र दीपक हा हेडफोन लावून चालत असल्यामुळे दुर्दैवी ठरला. खरं तर हेडफोनमुळे बळी गेल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक घटना घडल्या आहेत. कालची जी दुःखद घटना आहे ना, त्याच्यामागे इयरफोन लावल्यामुळे जे इमिजिएट कॉज ऑफ इफेक्ट आहे, म्हणजे तुम्ही हे इयरफोन लावलंय आणि गाणी ऐकताय, तर आजूबाजूला जे निसर्ग किंवा आजूबाजूचे लोक जे तुम्हाला क्यूज देत असतात किंवा काही क्लुप्त्या देत असतात, त्याच्यापासून तुम्ही वंचित राहता. याला म्हणतात सेन्सरी डिप्रायव्हेशन. म्हणजे कोणीतरी तुमचा मित्र तुम्हाला मागून हाक मारतो आणि तुम्ही एक मोठ्या आवाजात संगीत ऐकता आणि त्यामुळे तुम्हाला ते ऐकू येत नाहीये. तर या घटनेमध्ये असंच झालं की दोन्ही कानामध्ये इयरफोन टाकल्यामुळे त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचं भानच राहिलं नाही. तो आपल्याच विश्वात गुंग होता. या घटनेनंतर महावितरण खडबडून जागं झालंय. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथं तातडीनं महावितरणकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. भांडूपच्या एलबीएस मार्गावर याच ठिकाणी दीपक पिल्ले याचा मृत्यू झाला. आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता MSCBने हे जे काम आहे ते पूर्ण केलेलं आहे. ही जी विद्युत वाहिनी आहे ती खुली होती. दीपक जो आहे तो याच एलबीएस मार्गावरून चालत जात होता. एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणची आताची स्थिती जर बघितली तर आता महावितरण जे आहे ते या ठिकाणी हे जे काम आहे ते करत आहे. तक्रारी स्थानिकांनी केलेल्या होत्या, मात्र त्यावर उपाययोजना झाल्या नाहीत. आणि अशात जो दीपक आहे तो या ठिकाणावरून जात असताना त्याला देखील इयरफोन्समुळे जो आवाज गेला नाही आणि या घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. इथं तर आता मला येऊन फक्त 1.5 महिना झालेला आहे. मी आल्यापासून तर मला अशी कोणतीच तक्रार आलेली नाही आणि आम्हाला जेव्हा जेव्हा काही तक्रारी येतात आम्ही इमिडिएटली सॉल्व्ह करून देतो. कुठेही काही त्या मुलाला काही अधिकाऱ्यांना मदत भेटते. जे काही आमचे जे पुढचे जे आमचे वरचे अधिकारी येतील ते रिपोर्ट वगैरे बनवतील. प्रवासात ऑडिओचा आनंद घेण्यासाठी इयरफोन हे एक उत्तम साधन आहे, परंतु कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणे जबाबदारीनं वापरलं नाही तर ते संभाव्य धोके घेऊन येतात. हे धोके समजून घेऊन आणि सुरक्षित ऐकण्याच्या सवयी लावून तुमच्या आवडत्या गोष्टींचा आनंद घेत राहू शकता, पण त्यासोबतच सतर्क राहणं गरजेचं आहे. प्रशांत बढेसह दीपक पळसुले, ABP माझा, मुंबई.